धाराशिव जिल्ह्यात पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। कृषी मंत्र्यांनी पाहणी केली, मात्र शेतकऱ्यांच्या काय मागण्यात आपण त्यांच्याशी संवाद साधू। कृषी मंत्री येऊन गेले, किती नुकसान झाले, काय मागणी तुमची? खरं तर प्रत्येक वर्षी शेतकरी हा धाराशिव जिल्ह्यातील अडचणीत आहे। परवा 14 तारखेला 4 वाजता जी पाऊस चालू झालेला होता तो अक्षरशः रात्रभर म्हणजे पहाटपर्यंत 5 वाजेपर्यंत पाऊस होता आणि त्याच्यामुळे पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। शेती पिकाचं पूर्णपणे आलेला तोंडघासचा घास पूर्णपणे गेलेला आहे आमचा। तर शासनानं वेळीच्या याच्यावर काहीतरी मदत करावी, नुसतं पंचनामे न होता काहीतरी ठोस उपाययोजना करावी, जेणेकरून शेतकऱ्याचं कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावं, शेतकऱ्याला व्यवस्थित पद्धतीने कर्जमाफी बी व्हावी। काय मागणी पालकमंत्र्यांनी बोललात का? आपल्या कृषी मंत्र्यांना बोललात का तुम्ही? काय मागणी? बोललो महिन्या पिकाची झालेली नुकसान, वाटा गेलेत वाहून, काही रस्त्याची अडचण आहे, पावसाची अतिवृष्टी असल्यामुळं शेतकरी अडचणीत आहे सध्या। किती नुकसान झाले? तरी 50% नुकसान झाले शेतकऱ्याचं। आई पिकं, कवळी पिकं पाण्यात आहेत, ऊस सोडून बाकी सगळी पिकं पाण्यात आहेत। ऊस बी वाहून गेला तिथं. ऊस काही जागेवर वाहून गेले ते। असा पाऊस झाला होता का कधी? असं आधी वर्ष झाली अगोदर, पण हे तर जास्त झाले यावेळेस आता, आणि त्याच्यामुळं रोड पूल हे संपर्क वाहून गेलेला आहे आणि शेतामध्ये पाणी थांबलेलंच आहे। इथं बघायला तुम्हाला पाहायला मिळतच आहे। आणि शेतामध्ये आता सोयाबीन पाण्यामुळं खाली लोळल्यामुळं शेतकऱ्याची फारशी नुकसान भरपाई झाली, ते शासनानं द्यावी तसे हे, ह्याच्यापेक्षा काय आणखी काय सरकारनं मदत करायला पाहिजे? सरकारनं मदत करायला पाहिजे। एक तर मच्छीमारी जी आहे का, त्याला जाळी ठोकल्यामुळं पाणी उलटलं चौकात, ते जाळी न ठोकू द्यायला पाहिजे। आणि जर एक तास जर जाळी ती तुटत नव्हती तर अक्षरशः गाव वाहून जात होतं, सगळं फुसन अडकलं होतं त्याला। कुठं मच्छीची जाळी? ते काय ते सांडव्यात, सांडव्याला मच्छी त्यामुळे पाणी हे गावाच्या बाहेर निघलं नाही, इकडे आमच्या घरापासून पाणी आलं। आणि ज्यावेळेस जाळी उलटी पडली त्यावेळेस सांडवा निघाला, नाही तर अख्खं तळ फुटून जात होतं। हे शासनाला कळायला पाहिजे, किंवा समजा मच्छीमारी सोसायटी आहे म्हणजे ती जाळी न ठोकू द्यायला पाहिजे ना। आता मदतीची काय मागणी आहे? आता मदतीचं काय, सगळं वाहूनच गेलं ना, मदत तर द्यावाच लागेल शासनाला। शेत सोयाबीन गेल्या, ऊस गेलं, सगळंच गेलं, पण पहिली माझी मागणी मच्छीमारीला ती जाळी नाही ठोकू द्यायला पाहिजे। तर हे शेतकरी आहेत, सरकारने फक्त पंचनामे करून येतं तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केली आहे। आणि दुसरी गोष्ट, इथं असलेल्या पाझर तलावामध्ये जी मच्छीमारीसाठी जाळी ठोकली त्यामुळेच गावामध्ये पूर आल्याची त्यांची भावना आहे। आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।